परभणी में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर स्त्री अस्पताल में माता और नवजात शिशुओं को उपहार देकर सम्मानित किया गया। मंडला में विचित्र सरकार नाम से संत बिना भोजन पानी के तपस्या कर रहे हैं। उल्टी बंधी परभणी में विकल्प फाउंडेशन की ओर से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर शहर के स्त्री अस्पताल में विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। पिछले 10 वर्षों से संस्था द्वारा इस दिन जन्म देने वाली माताओं और नवजात शिशुओं को शुभकामनाएं और उपहार देकर सम्मानित किया जाता रहा है। कार्यक्रम की अध्यक्षता करते हुए संस्था की अध्यक्ष लता साल्वी ने कहा कि सरकार को हर साल महिला प्रगति की रिपोर्ट प्रस्तुत करनी चाहिए। महिलाएं समाज और देश के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभाती हैं, इसलिए उनके सम्मान और आदर की मानसिकता समाज में होनी चाहिए। इस अवसर पर सहायक सर्जन डॉक्टर सारिका बेडे ने कहा कि महिलाओं पर होने वाले अत्याचारों को रोकने के लिए समाज को जागरूक रहना होगा। हर व्यक्ति को यह समझना चाहिए कि प्रत्येक महिला किसी की मां या बहन है और उन्हें उसी नजरिए से देखना चाहिए। कार्यक्रम के अध्यक्ष ने समापन में डॉक्टर नागेश लखमवार ने विकल्प फाउंडेशन के सराहनीय कार्य की प्रशंसा करते हुए कहा कि सरकारी अस्पताल हमेशा ऐसे सामाजिक उपक्रमों को सहयोग देगा। उन्होंने सभी से महिलाओं के कल्याण के लिए एकजुट होकर कार्य करने की अपील की। कार्यक्रम में धन्यवाद ज्ञापन करते हुए प्राचार्य सारंग साल्वी ने सुझाव दिया कि सरकार को महिलाओं के खिलाफ गाली गलौज रोकने के लिए सख्त कानून बनाना चाहिए। उन्होंने मांग की कि महिलाओं के प्रति अपशब्दों का इस्तेमाल करने वालों पर छेड़छाड़ का मामला दर्ज किया जाए। इस कार्यक्रम में डॉक्टर वर्मा, रेखा गायकवाड़, भाग्यश्री सरवदे, चंद्राणी लेमाडे, डॉक्टर ज्योति बनकर, शरद कुंभकर्ण तथा लायनेस क्लब की सभी सदस्याएं उपस्थित थी। इस कार्यक्रम में डॉक्टर वर्मा, रेखा गायकवाड़, भाग्यश्री सरवदे, चंदाराणी लेमाडे, डॉक्टर ज्योति बनकर, शरद कुंभकर्ण तथा लायनेस क्लब की सभी सदस्याएं उपस्थित थी। वंदे भारत न्यूज से राहुल वाहुल्ले। नमस्कार, मी डॉक्टर सारिका बडे, ॲडिशनल सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय परभणी। आज वुमेन्स हॉस्पिटल परभणीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये सर्व अति उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। खरं पाहिलं तर निसर्गाने महिलांना अतिशय सशक्त बनवलेलंच आहे। परत स्त्रियांनी आपल्या शक्तीला परत ओळखण्याची गरज आहे, स्वतःकडे काळजी घेण्याची गरज आहे। माता जिजाऊ झालं, राणी लक्ष्मीबाई झालं, सावित्रीबाई फुले झालं, कल्पना चावला झालं, या सर्वांनी दाखवून दिलेलं आहे की स्त्रिया ह्या कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत। आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करत आहेत। तर परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिवस आज साजरा आहे आणि यामध्ये तुम्ही डॉक्टरना कर्मचाऱ्यांना काही नवीन योजना शासनातर्फे तर स्त्रियांचं किंवा सर्व पेशंटसाठी स्क्रीनिंग प्रोग्राम्स तर चालूच आहेत, पण जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही स्त्रियांचं कॅन्सर स्क्रीनिंग अवेअरनेस प्रोग्राम आम्ही चालू केलेला आहे। स्तनांचे आजार म्हणतील किंवा सर्वायकल कॅन्सरचे आजार म्हणाल किंवा थायरॉईडचे ज्या गोष्टी आहेत याबद्दल तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। तसंच महिलांचं रक्त तपासणी शिबिर आणि सर्व रोग निदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। थँक्यू। प्रथम जागतिक महिला दिनाच्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या सगळ्या महिलांना माझा महिला दिनाचा लाख लाख शुभेच्छा। पहिल्यांदा तर स्त्री ही जर नसती तर जगच नसतं माझ्या तर मते, कारण स्त्री आणि पुरुष, मुलगी आणि मुलगा दोघांनाही ती जन्म देत असते। म्हणून स्त्री ही आपण एक महिला दिन साजरा करत असतो। हा महिला दिन साजरा करत असताना आपण का करतोय साजरा, तर महिलांनीच महिलांना जे काही त्रास होत होता तर स्वतः महिलांनी अमेरिकेमध्ये हा एक लढा लढवला। कारण काम करणाऱ्या महिलांना काय होतं की त्यांना कामाचा मोबदला कमी होता, महिलांना महिलांचे हक्क मिळत नव्हते, तर त्या हक्कासाठी स्वतः महिलांनी अमेरिकेमध्ये लढा दिला आणि त्या कामगार महिलांनी जेव्हा लढा स्वतः जिंकल्या आणि तेव्हापासून आपण हा जागतिक स्तरावरती आपण काय करतो, हा महिला दिन साजरा करत असतो। महिला दिन साजरा करत असताना आपण आज पाहतोय आजच्या काळामध्ये स्त्री ही एका अशी आबला सबला घरात मुलं बाळ चूल मूल एवढीच नसताना ती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये झेपावताना, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचा हात उंचवताना आपण पाहतोय। तर आकाशापासून तर जमिनीपर्यंत ती प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। म्हणूनच आपण पाहतो आकाशामध्ये कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आणि खालच्या तळावरती पण आपण प्रत्येकाला बघतोय। आणि अर्थशास्त्र बघत असताना मोठ्या ICICI बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांच्या हातात आहे। आणि आपलं सध्या भारताचं बजेट पाहत असलं तर निर्मला सीतारामन ह्या 4 वर्षापासून आपल्या भारताचं आर्थिक बजेट
साजरं करत आहेत. तर स्त्री ही कुठल्याही गोष्टीला मागं नाही आहे हे तुम्हाला सांगायचे. म्हणून स्त्रीनं खांद्याला खांदा लावून जरी काम करत असली तर प्रत्येक स्त्रियांच्या मागे हा चांगल्या पुरुषांचा हात असतो. म्हणून स्त्री आणि पुरुष हे दोन्ही पण एका गाडीचे दोन चाकं असतात. म्हणून दोघांनी पण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आज स्त्री ही इतकी पुढे गेलेली असताना, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचं वाखाणण्यासारखं काम असताना पण आज आपल्या देशामध्ये आपण वर्तमानपत्र उघडतोय, बातम्या पाहतो, तेव्हा आपण स्त्रियांवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अत्याचार झालेला पाहतोय. तर हा होऊ नये याच्यासाठी प्रत्येक घरातून संस्कार मुलाला मिळाले पाहिजेत की बाबा ती कोणाची तरी आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची बायको असते, कोणाची पत्नी असते. तर असे अत्याचार न होऊ याच्यासाठी मानसिकता प्रत्येकाची बदलली पाहिजे. याच्यासाठी प्रशासनाबरोबरच समाजाने पण दखल घेतली पाहिजे, समाजाने त्याचं काम केलं पाहिजे. हे करत असताना महिला सगळ्यांचं आरोग्य बघतात, परंतु आपल्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महिला दिनाचं मी सगळ्या महिलांना एवढं सांगेल की तुम्ही महिला दिनानिमित्त दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडे पण लक्ष द्या. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवरती प्रेम करा, स्वतः प्रगल्भ बना, प्रतिभाशाली बना आणि स्वतःचं आरोग्य खूप सांभाळा. एवढंच सांगेन मी तुम्हाला. आणि ह्या महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना, माझ्या पूर्ण तमाम महिलांना मी लाख लाख शुभेच्छा देते आणि इथंच माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.